नमस्कार. आजचा हा व्हिडिओ खास आहे महाराष्ट्रातील महिला शेतकऱ्यांसाठी. राज्य सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयामुळे हजारो महिला शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रशिक्षण, तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती आणि आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी. हा उपक्रम नेमका काय आहे, कोणाला फायदा होणार, कोणते जिल्हे यात समाविष्ट केलेले आहेत, याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आता हा नवीन करार आणि उपक्रम नेमका आहे तरी काय? महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच UMED यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. या करारामुळे महिलाच्या शेतकरी असतील त्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण, आधुनिक शेती पद्धती, उत्पादन वाढवण्याचे तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती, उत्पन्न वाढीच्या संधी या सर्व काही गरजेच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी या महिला शेतकऱ्यांसाठी सरकारकडून राबवण्यात आलेल्या आहेत. याची तुम्ही पोस्ट देखील पाहू शकता, जी फडणवीसांनी मुख्यमंत्री साहेबांनी जी केलेली आहे, टाकलेली आहे. तुम्ही व्यवस्थितपणे पहा. राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जे मी तुम्हाला मागे सांगितलं, गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य निर्माण तर यांच्यातर्फे जी राबवण्यात आलेली आहे. नेमकं त्यामध्ये काय म्हटले तर ऐका. महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक असते. ॲग्रोवेटसोबतचा करार हा शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य शासनाच्या कटिबद्धतेचे एक प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आता यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट केलेले आहेत ते देखील तुम्हाला व्यवस्थित सांगते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, परभणी, जळगाव, बीड, अकोला आणि नांदेड या 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. 50,000 एकर क्षेत्रावर 5,000हून अधिक महिला आणि 100 स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत. पुढील 3 वर्षात हा उपक्रम 500हून अधिक स्वयंसहायता गटापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. तसेच कापसाबरोबरच मका व इतर पीक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही हा उपक्रम पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. तर तुम्ही यामध्ये पाहू शकता की कोणते जिल्हे समाविष्ट केलेले आहेत. हे 9 जिल्हे जे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातून दुसऱ्या टप्प्यातली यादी देखील येईल, परंतु ही पहिल्या टप्प्यातली यादी आहे. तर तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल नेमकं काय आहे, तरीही एकदा व्यवस्थित सांगते. महिलांची भूमिका यामध्ये का महत्त्वाची आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेतकरी आणि शेतीमध्ये महिलांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरते. महिलांना सक्षम केल्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकत नाही. म्हणूनच हा उपक्रम महिलांसाठी राबवण्यात आलेला आहे. आता कोणत्या पिकांवरती जास्त लक्ष देण्यात आले तर कापूस, मका आणि इतर महत्त्वाची पिके यांच्या उत्पादनावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे काय होईल तर उत्पादनात वाढ होईल, खर्च हा कमी होईल, नफा जास्त हे साध्य होऊ शकते. या पिकांवरती लक्ष केंद्रित केले आहे. आता महिला शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा होणार तर योजनेमुळे महिलांना मिळतील आधुनिक शेती प्रशिक्षण मिळेल. महिलांसाठी बियाणे व तंत्रज्ञान मार्गदर्शन केलं जाईल. बाजारपेठेपर्यंत थेट संपर्क कसा साधायचा आणि उत्पन्न वाढीच्या संधी, तसेच आर्थिक स्वावलंबन आणि यामुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवन नक्कीच सुधारणार आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, खास करून ज्या महिला शेतकरी आहेत त्यांच्यासाठी. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर अवश्य एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण याच चॅनलवरती अशाच माहितीशीर बातमी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही बातमी अनेक माता भगिनींपर्यंत पोहोचवा. शेअर करा. तुम्हाला कमेंट करू वाटले तर ते देखील करू शकता. तुम्हाला दुसऱ्या कोणत्या शंका असतील तेही विचारू शकता. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू.